मध्ये लीड घेताय, आघाडीवर आहात, जरा विजयी झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया, कोणाच्या आठवणीत? नक्कीच नानांची आठवण येते. मी अगोदर पण सांगितले की हा नानांवर प्रेम करणाऱ्या सर्व स्वाभिमानी जनतेने मला प्रचंड असा प्रतिसाद देऊन मी म्हणजे माझ्या अर्ज भरल्याच्या दिवशीच सांगितले होते की स्वाभिमानी जनता माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहणार आणि आज जनतेच्या स्वाभिमानाचा विजय झालेला आहे आणि प्रस्थापितांच्या पित्यांच्या छाताडावर हा स्वाभिमानाचा वारणी केलेला आहे. काय विजन आपण जनतेला दिलं होतं, आता ती वेळ आली करून दाखवायची? 100% करून दाखवणार आणि या अगोदर पण सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून नानांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मी काम केलेलं आहे आणि कुठंच त्याचं फळ मला आज त्यांनी इथे दिलेलं आहे. पण कुठंतरी आपले नगरसेवक कमी येताना दिसत आहेत, गड आला असं काही होणार नाही. जे आहे ते पण माझंच आहे. माझा अर्ज भरल्याच्या दिवशी सांगितले होते की ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाविरुद्ध प्रस्थापितांची आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाचा विजय हा दणदणीत झालेला आहे आणि लोकांनी मला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे आणि तसंच माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि सगळ्यात मोठा माझ्या नानांच्या पुण्याचा हा विजय आहे. येणाऱ्या काळामध्ये जे ज्ञात अज्ञात लोक आहेत त्यांनी मला भरभरून आशीर्वाद माझ्या पाठीमागं माझ्या डोक्यावर ठेवला, त्यांचा हा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पदरामध्ये ही जी विजयाची ही घातलेली आहे ती मी नक्कीच त्याच्या सोनं केल्याशिवाय शांत बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला हाताला धरून मी प्रणिता भक्ती इथं काम करते. तर तुम्ही प्रचारासाठी अनेक ठिकाणी अनेक गल्लीत जात होता, त्या महिलांचं एक वेगळं प्रेम तुमच्यावर दिसून येत होतं, काय सांगाल ते मतात रूपांतर झालं म्हणायचं? 100% झालेलं आहे मतात रूपांतर. सर्वसामान्य प्रत्येक या तालुक्यातील या शहरातील प्रत्येक महिलेला मला लेख म्हणून त्यांच्या वटीत घेतलं आणि हा त्यांचा विजय आहे. तेजस मागे शिक्षण